दह्या संदर्भातले जे आपली सीरीज चालू आहे त्यातला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण योग्य प्रकारे दही कसं खायचं, दही खाताना कोणते नियम फॉलो करायचे आणि तर आपल्याला दह्यापासून फायदे होतील आणि अतिरिक्त दही खाल्ल्यानंतर कुठले आजार तुम्हाला होऊ शकतात चुकीच्या पद्धतीने दही खाल्ल्यानंतर, तर हेही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिला महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे नैवनिशी, म्हणजेच रात्री दही अजिबात खाऊ नये असं आचार्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे दिवसाही दही खायचं झालं तर तो उष्ण ऋतूमध्ये खाऊ नये. म्हणजेच वसंत, ग्रीष्म आणि शरद हे जे 3 ऋतू आहेत, म्हणजेच आपले जे इंग्लिश महिने आहेत तर त्याच्यामधले ऑक्टोबर हीट जे असते म्हणजे शरद ऋतू आणि त्याच्यानंतर मार्च, एप्रिल, मे हे जे उष्ण सीझन आहेत ते वसंत आणि ग्रीष्म हे 2 ऋतू येतात. तर ह्या सीझनमध्ये दही दिवसा सुद्धा खाऊ नका असं सांगितलेलं आहे आचार्यांनी आणि आपण एक्झॅक्टली तेच करतो. बऱ्याचदा आपण उन्हाळ्यात खूप जास्त प्रमाणात दही खातो. त्यानंतर दह्याचा पुढचा जो नियम आहे तो म्हणजे जर का तुम्हाला दही खायचंच असेल तर त्याच्यासोबत एक तर तुम्ही मुगाचं वरण खाऊ शकता किंवा खडीसाखर खाऊ शकता किंवा आवळा खाऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यासोबत मध आणि तूप हे ह्यापैकी कुठला तरी म्हणजे ह्या 5 पदार्थांपैकी कुठला तरी एक पदार्थ ज्यावेळी तुम्ही दही खात असाल त्यावेळी जर सोबत खाल्लात तर तुम्हाला दह्यापासून जे त्रास होणार आहेत तर ते त्रास वाचवू शकतात. त्यानंतर पुढचा जो दह्या संबंधातला नियम आहे तो म्हणजे नापी नित्य, म्हणजेच दही सतत कधीही खाऊ नये. आणि पुढचा नियम जो आहे तो म्हणजे दही कधीही उष्ण करून गरम करून खाऊ नका असं ग्रंथकाराने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे अर्धवट विरजलेलं दही जे असतं ना, अधमुर दही, तर ते सुद्धा कधीही खाऊ नका. त्यातून खूप जास्त प्रमाणात दोष निर्माण होतात शरीरामध्ये. अशा प्रकारे हे जे आचार्यांनी नियम सांगितलेले आहेत हे नियम फॉलो न करता जर का दही खाण्यात आलं तर जे विकार होतात ते आहेत. पहिला तर ज्वर म्हणजेच ताप येऊ शकतो, तर हा कुठल्याही प्रकारे येऊ शकतो. ताप तुम्हाला कोणाला वारंवार येतो, एक दिवस आड येतो, तर कुठल्याही फॉर्म मधला जो ताप आहे तो दह्याच्या अतिरिक्त सेवनामुळे म्हणजे जेव्हा ताप येईल तेव्हा लक्षात ठेवा की कदाचित हेतू हा दह्याचं सेवन सुद्धा असू शकतो. दुसरा जो विकार होतो तो आहे रक्तपित्त. तर ह्यामध्ये रक्ताची दृष्टी खूप जास्त होते दह्यामुळे. त्यामुळे आपल्या नाकातून, डोळ्यातून, तोंडातून किंवा गुदप्रदेशातून रक्तस्राव होणं अशा स्वरूपाचा हा एक व्याधी आहे. फार मोठा व्याधी आहे ह्याला रक्तपित्त म्हणतात, तर तो होऊ शकतो. तिसरा जो आहे सांगितला तो म्हणजे विसर्प आणि कुष्ठ, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसऑर्डर्स होऊ शकतात. त्यानंतर पुढे जाऊन पांडू हा एक रोग सांगितला, तर ह्यामध्ये HB कमी होणं हा जो ॲनिमिया आहे त्याच्याच मधील हा आणखी एक वेगळा फॉर्म आहे, तर त्याला पांडू म्हणतात. आणि भ्रम, वारंवार चक्कर येण्याचे जर का प्रकार होत असतील तर त्यालाही कारण हे दही असू शकतं. त्याचबरोबर शरीरावरती जर का कुठेही अतिरिक्त सूज येत असेल तर ती सुद्धा ह्या दह्याच्या चुकीच्या सेवनामुळे असू शकते. त्यामुळे पुढच्या वेळेला ज्यावेळी तुम्ही दही खाल त्यावेळेला दही खाण्याचे हे नियम आवर्जून लक्षात ठेवा आणि मग त्या दही खात तुम्हाला त्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.